पुढच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं चित्र आहे. कारण राज्यातील काही जागांवर शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली. नुसती तयारीच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक उमेदवार आतापासूनच आपापल्या मतदारसंघावर आपला दावा असल्याचं सांगू लागले. राज्यातील असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद होऊ शकतात. बघा, त्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघ आहे, कारण शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आहेतच तिथे विद्यमान आमदार, तर राजन तेली भाजपकडून इच्छुक आहेत. दापोलीमध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम आहेत, तर भाजपकडून केदारसाठी इच्छुक आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघात मुरलीजी पटेल यांना भाजपकडून तयारीचे आदेश आहेत, तर शिंदेकडून स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदेकडून मनीषा वायकर यांची तयारी आहे, तर भाजपकडून उज्ज्वला मोडक इच्छुक आहेत, तर पंकज यादव हे देखील भाजपकडून तयारी सुरू ठेवत आहेत. मागाठाणे मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत प्रकाश सुर्वे शिंदे गटाचे, मात्र प्रवीण दरेकर देखील भाजपकडून इच्छुक आहेत. चेंबूरमध्ये शिंदे गटाकडून राहुल शेवाळे इच्छुक आहेत, ज्यांचा पराभव आता लोकसभेला झालाय. शिंदे गटाकडून तुकाराम काते देखील इच्छुक आहेत आणि भाजपकडून देखील इच्छुक. श्रीनिवास वनगा हे शिंदे गटाचे आमदार आहेत विद्यमान, भाजपकडून राजेंद्र गावित इच्छुक आहेत पालघर मतदारसंघात. मुरबाडमध्ये विद्यमान आमदार आहेत भाजपचे किसन कथोरे, मात्र शिंदे गटाकडून वामन म्हात्रे इच्छुक आहेत, जे आता बदलापूर प्रकरणात चर्चेत आहे. कल्याणपूरमध्ये भाजपचे आमदार गणपतराव गायकवाड विद्यमान आमदार आहेत, तर शिंदे गटाकडून देखील उमेदवाराची शोध सुरू आहे.